Morning. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो येतो मॅडम. Okay, today we will discuss about new subject semester second. Okay, CV425 subject code and subject name professional practice law and ethics. Okay, पहिल्यांदा तुम्हाला हे सांगायचंय की आपल्याला इलेक्टिव्ह 2 सब्जेक्ट आहेत, बाकीचे हा सेमला सगळे थेअरी सब्जेक्ट आहेत. टोटल 5 सब्जेक्ट आहेत तुम्हाला आणि प्रोजेक्ट असणार आहे तुम्हाला ह्या सेमला. ओके, त्यामध्ये 2 इलेक्टिव्ह मध्ये फर्स्ट इलेक्टिव्ह थर्ड इलेक्टिव्ह आहे ते एअर पोल्युशन. ओके, सकाळी आय थिंक झालेलं आहे तुमच्या ह्याच्यावर. आणि नंतर सेकंड आहे ICT ऍडव्हान्स कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. थर्ड आहे माझं प्रोफेशनल प्रॅक्टिस लॉ अँड इथिक्स. ओके, फोर्थ सब्जेक्ट आहे रेल्वे हार्बर अँड इंजिनिअरिंग, लिमकर सर असणार आहेत त्याला. आणि लास्ट आहे ते इकॉनॉमिक्स पॉलिसी काहीतरी, ते पण इलेक्टिव्ह असणार आहे, ते जगदाळे सर घेतील. आणि प्रोजेक्ट जोपर्यंत आता तुमचा सिनॉप्सिस झालेला आहे त्याचं पुढचं पार्ट जे एक्सपेरिमेंटल असतील किंवा जे कॉम्प्युटर रिलेटेड असतील, सॉफ्टवेअर रिलेटेड, तुम्ही कम्प्लीट करा. कारण
आता हे 15 दिवस डेली लेक्चर असतात, नंतर ओनली 3 डेज लेक्चर आणि 3 डे प्रोजेक्ट डे साठी असतो तुमचा. आणि त्यामध्ये प्रोजेक्ट डे मध्ये डेली तुमचं प्रेझेंटेशन असणार, किती वर्क झालंय म्हणजे प्रोग्रेस रिपोर्ट. म्हणजे आतापर्यंत ठीक आहे, सिनॉप्सिस झालाय. सेकंड फेज आहे तुमचा तो प्रोजेक्ट, ते पण तुम्हाला सिलेबस दाखवेन, म्हणजे नेमकं कळेल काय असते त्यात. ओके, आपण आधी प्रोजेक्टचं डिस्कस करू, नंतर ह्या सिलेबस कडे बघूया. ह्या सेमला काय काय असणार आहे ते सांगते आधी, म्हणजे तुम्हाला कळेल. स्टील स्ट्रक्चर, आरसीसी, इकॉनॉमी एस्टिमेट कॉस्टिंग हे लास्ट 5th सेमला होता. ओके, फर्स्ट सेमला होता फायनल इयरच्या. तर सेकंड सेमला ओनली इलेक्टिव्ह. हा पूर्ण तुमचा सेमिस्टर प्रोजेक्ट रिलेटेड असतो ऍक्च्युली, पण इलेक्टिव्ह सब्जेक्ट पण आपल्याला ठेवलेला आहे. फायनल इयर, हा इथं दिसतंय सगळ्यांना स्क्रीन. फर्स्ट आहे प्रोफेशनल इलेक्टिव्ह कोर्स थर्ड. ह्यामध्ये तुमचे चॉईस आहेत, म्हणजे एअर पोल्युशन तुमचा सब्जेक्ट असेल, एअर अँड नॉइज पोल्युशन कंट्रोल काहीतरी. फोर्थ आहे ऍडव्हान्स, इथं 422 नंबर. त्यात काय ऍडव्हान्स कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल. आणि रेल्वे अँड हार्बर इंजिनिअरिंग हा ओपन इलेक्टिव्ह नसणार. हा ओपन इलेक्टिव्ह आहे ते इकॉनॉमिक पॉलिसी इन इंडिया. आणि माझा 5th टॉपिक सब्जेक्ट आहे ते 425 वाला सीव्ही 425 प्रोफेशनल प्रॅक्टिस लॉ अँड इथिक्स. ओके, हे 5 सब्जेक्टला तुमची थेरी असणार. आणि ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल एक्सटर्नल ओरल सांगते, जे इलेक्टिव्ह 2 आहेत फर्स्ट आणि सेकंड, इथे दिसतंय खाली तुम्हाला, त्याला ओरल असणार आहेत. ओरल किती मार्काचे? प्रॅक्टिकल ओरल की 25 मार्काला आहे, कोर्स थर्ड म्हणजे इलेक्टिव्ह थर्ड, आणि इलेक्टिव्ह फोर्थला 25 मार्क. टोटल तुमचे ओरल असणार आहे 25 25 50 मार्क. आणि प्रोजेक्टला तुमचं वर्क किती केलंय तुम्ही, आता जे प्रेझेंटेशन करणार आणि तुमचे काय काय एक्सपेरिमेंटल ब्लॉक असतील, कुठलेही सॉफ्टवेअरचे असतील, स्टॅडप्रो, इटॅब, अँसिस, जितकंही तुमचं वर्क झालेलं आहे त्याच्यावर 100 मार्काचे हे असतील टर्म आयसीए, आणि 100 मार्क ओरल. टोटल तुमचे प्रोजेक्टचे 200 मार्क आहेत. टोटल इंटरनल आमच्या हातात म्हणजे तुमच्या हातात आहेत 300 मार्क, आणि 500 मार्काची थेरी. टोटल असे 800 मार्काचं आयसी आणि ईएससी आहे. ओके, हा तुमचा पूर्ण सर्क्युलर आहे. पहिला सब्जेक्ट आहे यातला, ते सांगतील तुम्हाला त्या सब्जेक्ट रिलेटेड. तर आपल्या ह्याच्यात जाऊया. मेन तुम्हाला प्रोजेक्टचं सांगायचंय, नंतर आपल्या सब्जेक्ट कडे वळूयात. हा, फर्स्ट आहे प्रोजेक्ट वर्क काय काय असणार आहे ते इथं दिलेलं आहे, सीव्ही 426. ओके, प्रॅक्टिकल म्हणजे 8, म्हणजे थोड्या दिवसांनी तुम्हाला परत टाइम टेबल पाठवण्यात येईल. वीक मध्ये 3 डेज ओनली प्रॅक्टिकल प्रोजेक्ट रिलेटेड असणार आहेत. ओके, ते पण ओई 100 आणि आयसीए. जे वर्क केले इंडिव्हिज्युअल बोलायचं असते. तुम्ही 5 जण असाल तर इंडिव्हिज्युअल एक 20-20 मिनिट प्रत्येकाने बोलायचं. तुम्ही ऍक्च्युअली त्या प्रोजेक्ट मध्ये काय काय केलात, तुमचं इन्व्हॉल्वमेंट काय येतात ते सांगायला पाहिजे. ओके, इथं दिले प्रोजेक्ट वर्क ऍट बीटेक सिव्हिल पार्ट 2 इज कंटिन्युअस ऑफ प्रोजेक्ट वर्क ऑफ फायनल इयर बीटेक सिव्हिल पार्ट 1 ऑन एनी टॉपिक फ्रॉम. एक मिनिट मॅडम. Sorry, final year BTech Civil 1 Part 1 on any topic from civil engineering area or interdisciplinary area related to civil engineering. Okay, the project work should be completed at final year BTech Civil Part 2 level. Students shall submit the report and present the project work for defense. म्हणजे थिसिस तुमचा जो प्रोजेक्ट फायनल असेल त्याचं प्रेझेंटेशन आणि त्याचं वर्क असेल. आता 200 मार्क तुमच्या हातात आहे. मेन फोकस प्रोजेक्ट वर करा. तितके दिवस आता कॉलेजमध्ये येऊन तुम्ही ग्रुप वाईज येऊन करू शकता, जे एक्सपेरिमेंटल असेल. काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज विचारा प्रोजेक्ट रिलेटेड, कारण नेक्स्ट सेकंड वीक पासून आपण प्रेझेंटेशन चालू करणार आहे. ओके, मेन आपला सब्जेक्टला जाऊयात. ओके, CV 425 प्रोफेशनल प्रॅक्टिस लॉ अँड इथिक्स. ओके, मायसेल्फ पूजा लच्चन,
working as assistant professor from MTech civil engineering department. Okay. सब्जेक्ट लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. प्रोफेशनल प्रॅक्टिस, लॉ अँड इथिक्स आणि सब्जेक्ट कोड. ओके. माझ्या सब्जेक्टला ओनली एक्झाम असणार आहे, ना प्रॅक्टिकल नाहीये आणि ओरल एक्झाम नाहीये. ओके. ओरल फक्त कोकरे सरांचा आयसीटी सब्जेक्ट आणि गुलगाने मॅडम आहेत, त्यांचा सब्जेक्ट एअर पोल्युशनला प्रॅक्टिकल आणि एक्सटर्नल ओरल असणार आहे. ओके. नेक्स्ट लेक्चर 3 आवर असणार आहेत. ISC 30 मार्क आणि ESC 70 मार्क्स. कोर्स आउटकम प्लीज सब्जेक्ट नाव, सब्जेक्ट कोड आणि सीओ आणि कुठले कुठले टॉपिक आहेत तेवढे लिहून घ्या, कारण आता फर्स्ट लेक्चर फक्त सिलेबस डिस्कशनच आहे. सो ज्यांना हे करायचं लिहून घ्या सगळ्यांनी. कोर्स आउटकम सीओ एक्सप्लेन रोल ऑफ व्हेरियस स्टेक होल्डर्स इन द सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोफेशन. ओके. काय रोल असणार आहे स्टेक होल्डर्स आणि इंजिनिअरिंग प्रोफेशनचा आपण ते बघूया नेक्स्ट फर्स्ट टॉपिक मध्ये. सेकंड ड्राफ्ट अँड इंटरप्रेट कॉन्ट्रॅक्ट्स मॅनेजमेंट इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिस्प्यूट रिसोल्युशन मेकॅनिझम अँड लॉज गव्हर्निंग एंगेजमेंट ऑफ लेबर. ओके. पेटेंट वगैरे तुम्ही ऐकला असेल किंवा इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी राईट्स, ते पण सांगते पुढच्या ह्याच्यात. कसे ते पेटेंट आपण फिल करायचं, ते फॉर्म वगैरे ते पण आहे ह्यात. ऍक्च्युली याचं नावच प्रोफेशनल प्रॅक्टिस लॉ अँड इथिक्स आहे. ओके. फर्स्ट सेक्शन तुमचा प्रोफेशनल प्रॅक्टिस मध्ये असणार, सेकंड सेक्शन हे इथिक्स वर असणार आहे. थर्ड नंबर एक्सप्लेन प्रोसेस ऑफ फिलिंग इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अँड पेटेंट्स. प्लीज लिहून घ्या. मी एक्सप्लेन करत करत मी फास्ट मध्ये जाईन आणि तुम्ही थांबचाल. मेन आपल्या सब्जेक्ट रिलेटेड सगळ्यांना सीओ, कारण कमिटी आली समजा, नॅकची कमिटी पण येणारी आहे. इंडिव्हिज्युअल सगळ्यांना सब्जेक्टचे सीओ विचारतात. कोर्स आउटकम तेवढं तरी 1-2 तरी माहित असायला पाहिजे. टोटल 5-6 असतात सीओ सगळ्या सब्जेक्टला. तुमच्या डिपार्टमेंटचे व्हिजन मिशन काय आहे, पीओज काय आहे, PSOs काय आहेत. आता नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट वीक मध्ये कमिटी येणारी आहे. इंडिव्हिज्युअल सगळ्यांना दोघांना एक दिवस बोलवलं तर तेव्हा तुम्हाला यावं लागतंय आणि कुठल्याही सब्जेक्टचे 5 नाव सांगायचे आणि त्यामधले सीओ, म्हणजे ते पण सांगून ठेवेन तुम्हाला की कमिटी आल्यावर काय विचारणार, त्यामुळे आत्ताच लिहून घेतलेलं बेटर पडेल. फोर्थ नंबर आहे इंटरप्रेट द एक्सप्लेन फंडामेंटल इथिक्स गव्हर्निंग द प्रोफेशन सोसायटी हॅज प्रॅक्टिशनर्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोफेशन. And fifth, explain legal and practical aspects of civil profession. Okay, civil engineering profession. Okay, these are the 5 course outcome of the profession practice law and ethics. कोणाला डाऊट असेल प्रोजेक्ट रिलेटेड, सब्जेक्ट रिलेटेड, प्लीज विचारा, कारण फर्स्ट डे आहे. तुम्हाला आम्हाला पुढे गेलं की परत नंतर मागचं नाही करणार तुम्हाला. वर्क कुठपर्यंत आलंय तुमच्या ग्रुप वाईज तुम्ही डिस्कस करा डेली. कॉलेज सुटल्यावर 2 तास. ओके. तुमचे ग्रुप मधले समजा 3 जण कॉलेजवर असतील, 2 जण घरी असतील, तर तुम्ही त्या दोघांचे पण प्रोजेक्ट कम्प्लीट ठेवा, म्हणजे ते सांगतील, कारण त्यांनाही शक्य नसेल बाहेर गावचे इथं अजून राहायचं वगैरे, हॉस्टेलला परमिशन नाहीये. जेव्हा येतील सगळे मिळून तेव्हा चालू करचाल. जेव्हा आता जितके जण आहेत तेव्हा आता ब्लॉक वगैरे बनवायला 24-28 डेज काय लागतील, तर प्लीज म्हणजे हे करा, तुमच्यात कोऑर्डिनेट ठेवा. नेक्स्ट सेक्शन 1, टोटल 6 टॉपिक आहेत आपल्याला, युनिट आहेत. ओके. 3 युनिट सेक्शन 1, 3 युनिट सेक्शन 2. दिसतंय सगळ्यांना? एक मिनिट. फर्स्ट युनिट प्रोफेशनल प्रॅक्टिस. ओके. व्हॉट इज प्रोफेशनल प्रॅक्टिस? तुम्ही सांगू शकता प्रोफेशनल आणि प्रोफेशनल मध्ये काय आहे? प्रोफेशनल आता तुम्ही आहात ते काय आहेत? प्रोफेशनल आहेत का? कोणी सांगू शकता? मराठीत सांगा, काही प्रॉब्लेम नाही, आपण डिस्कस करूया. प्रोफेशनल प्रॅक्टिस म्हणजे काय? ओके. प्रोफेशनल प्रॅक्टिस, the conduct and work of someone from a particular
profession. Okay, means professional practice means respect to roles of various stakeholders. Okay, तुम्हाला सांगतेच हे सगळे आपल्या आता डेली आम्ही जे कॉलेजमध्ये करतो तेच आहे, स्टँडर्ड रूल्स आहेत. ओके, कुठले लॉ पाहिजे, कुठले इथिक्स पाहिजे, कुठले प्रोफेशनल रिलेटेड स्टँडर्ड नॉर्म्स आहेत ते पण पाहूयात आपण. फर्स्ट, गव्हर्नमेंट मध्ये कन्सिस्टंटी, रेग्युलरिटी बॉडीज अँड स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन, precedability norms to in suffering of citizen. Okay, in safety. Okay, म्हणजे गव्हर्नमेंटचे कुठले स्टँडर्ड बॉडीज आहेत ते आपण बघूयात. स्लाइड मध्ये एक एक युनिट आपल्या पॉइंट वर आपण डिस्कस करूयात. ओके, स्टँडर्ड बॉडीज बी interaction. Okay, first लिहून घ्या प्लीज. युनिट नंबर 1, प्रोफेशनल प्रॅक्टिस रिस्पेक्ट टू रोल्स ऑफ व्हेरियस स्टेकहोल्डर. टॉपिक नेम आहे प्रोफेशनल प्रॅक्टिस रिस्पेक्ट टू रोल्स ऑफ व्हेरियस स्टेकहोल्डर्स. मीन्स गव्हर्नमेंट कन्सिस्टंटी, रेग्युलेटरी बॉडीज वगैरे मेन त्यातले सब पॉइंट लिहिलं तर पण चालेल. नेमकं फर्स्ट टॉपिक मध्ये काय आहे, स्टेक होल्डर म्हणजे काय, त्यामध्ये कुठले बॉडीज आहेत, स्टँडर्ड बॉडीज कुठले आहेत, किंवा प्रोफेशनल बॉडीज कुठले आहेत, किंवा क्लायंट ओनर रोल्स कुठले आहेत, रूल्स गव्हर्न बाय कॉन्ट्रॅक्ट कुठले आहेत ते बघूयात आपण. मेन काय आहे, व्हॉट इज गुड प्रोफेशनल प्रॅक्टिस हा क्वेश्चन सगळीकडे विचारला जाईल. म्हणजे काय येतात, किंवा गुड प्रोफेशनल प्रॅक्टिस कशाला म्हणतोय आपण. सांगू शकता का आता, जे कॉन्फिडेंटली बोलू शकता किंवा रिस्पेक्ट देऊ शकता, हॉनेस्टी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असेल. ओके, आपण त्याला काय म्हणतो, प्रोफेशनल प्रॅक्टिस किंवा प्रोफेशनल. ओके, फर्स्ट कुठलं लिहून घेतलं, गव्हर्नमेंटचं झालं. स्टँडर्ड बॉडीज, देन प्रोफेशनल बॉडी मधले पण एक दोन पॉइंट लिहून घ्या. आपण जस्ट आता डिस्कस करतो जे ह्या एक एक इंडिव्हिज्युअल गव्हर्नमेंटचे कुठले स्टँडर्ड ते पीपीटी मध्ये आपले येईलच फर्स्ट टॉपिक मध्ये. नेक्स्ट, क्लायंट्स ओनर्स मीन्स रोल गव्हर्न बाय कॉन्ट्रॅक्ट्स. डेव्हलप रोल गव्हर्न बाय रेग्युलर सच एज रेरा, RERA. हे सगळे क्लायंट ओनरचे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टचे आपलेच आहेत. आपल्या कॉलेजमध्ये रेरा होतो, कन्सल्टन्सी पण आहे. कन्सल्टन्स रोल गव्हर्न बाय बॉडी सच एज CEAI. ह्याचे लॉंग फॉर्म पण मी सांगेन नेक्स्ट टॉपिक मध्ये. रोल गव्हर्न बाय बॉडी सच एज CEAI. Contracts role governed by contracts and regulatory acts and standards. ओके, हे सेपरेट आहेत बरं का. क्लायंट ओनर साठी काय डेव्हलपर रोल्स आहेत, कन्सल्टंट साठी रोल कुठले आहेत, किंवा कॉन्ट्रॅक्ट साठी कुठले आहेत. गव्हर्न्ड बाय कॉन्ट्रॅक्ट्स अँड रेग्युलेटरी ऍक्ट्स अँड स्टँडर्ड्स. ओके, देन मॅन्युफॅक्चरर, vendors and service agency, roles governed by contracts and regulatory acts and standard. कुठल्या क्लायंट अँड गव्हर्नला कुठले रोल कुठले स्टँडर्ड्स ऍक्ट होतात ते आपण बघूयात. त्यामुळे नाव असं आहे की रिस्पेक्ट टू रोल्स ऑफ व्हेरियस स्टेक होल्डर्स.
प्लीज लिहून घ्या सगळ्यांनी. उद्यापासून आपण फर्स्ट टॉपिक वर जाणार आहोत. फक्त आज सिलेबस डिस्कशन, सीओ पीओ आणि प्रोजेक्ट रिलेटेड डिस्कशन होतं. ओके, झालं की प्लीज सांगा. नेक्स्ट युनिट 2 वर जाऊया आपण. ओके, सेकंड युनिट झालं का प्लीज? ओके, सेकंड टॉपिक युनिट नंबर 2 प्रोफेशनल इथिक्स. ओके, व्हॉट इज प्रोफेशनल इथिक्स? सगळ्यांनाच माहित आहे. प्रोफेशनल इथिक्स are principles that govern the behavior of person or group in a business environment. ओके, म्हणजे काय प्रोफेशनल इथिक्स मधलं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल तर? ऑनेस्टी असू, त्यामध्ये काय काय असायला पाहिजे? इन्क्लूड ऑनेस्टी, ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, कॉन्फिडेंटी, रिस्पेक्ट. तुम्हाला इथिक्स म्हणजे माहिती आहे का सगळ्यांना? इथिक्स कशाला म्हणतात सांगू शकते? हा पूर्ण असा सब्जेक्ट आहे की डिस्कशनचा आहे. जिथं तुम्हाला म्हणजे वाटलं बाबा बोलाव तर प्लीज बोलू शकता तुम्ही. इथिक्स म्हणजे काय? काय बरोबर काय चूक, बरोबर का? द स्टडी ऑफ व्हॉट इज राईट और रॉंग इन ह्युमन बिहेवियर. ओके, बघूया आपण पीपीटीज मध्ये. डेफिनेशन ऑफ इथिक्स, डेफिनेशन ऑफ इथिक्स, प्रोफेशनल इथिक्स, definition of ethics, professional ethics, business ethics, different आहेत types. business ethics, corporate ethics, engineering ethics, and personal ethics. Main types of professional ethics: professional, business, corporate, engineering, and personal ethics. Okay. Second, code of ethics as defined in the website of Institution of Engineering, means India. Code of ethics as defined in the website of Institution of Engineering, India. Okay, comma, profession, professionalism, professional responsibility. What is profession and professional? कोणाला सांगू शकता डिफरन्स काय आहे? प्रोफेशन आणि प्रोफेशनलिझम. PROFESSION आणि PROFESSIONL. Okay, profession and professional responsibility, professional ethics, professional ethics, conflict of interest, conflict of interest, gift versus bribery, comma, environmental breaches, sorry,
comma negligence, comma deficiency, in state of art, Wiggle mechanism, whistle blowing, comma whistle blowing, comma protected disclosures. Okay, these are the professional ethics sub points. Then next, unit number 3. ह्यामध्ये लॉज कुठले कुठले आहेत, इथिक्स कुठले आहेत, किंवा कुठले इंटेलेक्चुअली प्रॉपर्टीज आहेत, किंवा पेटेंट आहेत, कॉपीराइट्स असतील, ट्रेडमार्क असतील. ओके, हे जे आता जस्ट हा सब्जेक्ट न्यू आहे, जे एमटेक लेवलला पाहिजे ते आत्ताच आले. जेव्हा मी माझा एमटेक सेकंड इयर होता हा सब्जेक्ट होता मला, म्हणजे इंटेलेक्चुअली IPR म्हणून. ओके, रिसर्च अँड मेथोडॉलॉजी हा सब्जेक्ट असतो, त्यामध्ये हे 4-5 पॉइंट होते आपल्याला. जे एमटेकचा सिलेबस त्यामध्ये आता हे डिग्रीला फायनल इयरला इलेक्टिव्ह म्हणून कन्वर्ट केलेलं आहे. ओके, बेसिक समजून घ्या. 3rd युनिट आहे जनरल प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. फर्स्ट टॉपिकला 7 आवर, सेकंड टॉपिकला 7 आणि थर्ड टॉपिक आहे ते 8. इंडियन कॉन्ट्रॅक्ट्स ऍक्ट 1972 and amendment covering general principle of contracting. कुठले लॉज आहेत ते आपण बघूया. कॉन्ट्रॅक्ट्स रिलेटेड प्रिन्सिपल अँड कॉन्ट्रॅक्ट्स मॅनेजमेंट रिलेटेड. ओके, जनरल प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग मीन्स कॉन्ट्रॅक्ट फॉर्मेशन अँड लॉ. Privacy of contract, various types of contract and their features. Privacy of contract, various types of contract and their features. लायब्ररी मध्ये एक सांगायचं होतं की प्रोफेशनल इथिक्स म्हणून एक पुस्तक आहे, ते सेकंड सेक्शन साठी ठीक आहे. त्यामधले 1-2च टॉपिक आहेत. बाकीचे प्रोफेशनल प्रॅक्टिस हे नेटवर किंवा आपले NPTEL किंवा नेटवर सर्च करून आपण हे करूया. कारण ह्या रिलेटेड न्यू टॉपिक न्यू सब्जेक्ट असल्यामुळे लायब्ररी मध्ये फक्त प्रोफेशनल इथिक्स म्हणून एक पुस्तक आहे, त्यामध्येच तुम्हाला 2-3 टॉपिक कव्हर होतील. बाकीचे जे नोट्स वगैरे किंवा हे असतील मी तुम्हाला नक्की शेअर करेन. कारण ह्यामधला सगळ्यातले थोडे पार्ट ऍड केलेला आहे त्या सिलेबस मध्ये. टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज थोडे ऍड करून त्यांनी एकत्र हे केलंय. Various types of contract and their features and valid and voidable contracts. Prime and subcontracts. Joint venture and consortiums. Joint ventures and consortiums, sorry, and comma complex contract terminology. हे सगळं कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट तुम्ही शिकला असेल, त्यामधलाच हा पार्ट आहे. टेंडर काय असेल, टॅक्स वगैरे त्या रिलेटेड आहे.
Then tenders request for proposal. Tenders request for proposal. Bids and proposal, BIDS, bids and proposal. Bid evaluation, bid evaluation. Contract condition and specification, contract condition and specification, comma, critical red flag condition, critical slash double colon red flag condition, contract award and notice to proceed, contract award and notice to proceed, variations and changes in contract, variation and changes in contract, differing site condition cost escalation, differing site condition cost escalation, delayed delayed suspension and termination, suspension, delay, suspension, termination, comma, time extension and force measure, time extension and force majeure, comma, delay analysis, liquidated damages and penalties, insurance and taxes, means performance and exclusion, and non-performance contract documentation, non-performance contract documentation. हा सगळा बऱ्यापैकी तुम्ही शिकलाय. कुठं कुठं पार्ट एक एक सेम वाटतात कारण त्यामध्ये सब पार्ट आहेत हे जे आता तुम्हाला वाटत असेल हे काही नवीन चालू आहेत. काहीच नाही. जेव्हा न्यू टॉपिक वर किंवा पॉइंटवर जाचाल बऱ्यापैकी आपण शिकलेलोच असतो, फक्त त्याचे वर्ड्स वेगळे असतात. ओके. नॉन परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंटेशन किंवा कॉन्ट्रॅक्ट नोटीस मीन रॉंग प्रॅक्टिसेस इन कॉन्ट्रॅक्टिंग, wrong practices in contracting, bid shopping, bids fixing, cartels, last reverse acquisition means case study, built own operation and variation, built own operation and variation, public private partnership, public private partnership, public private partnership, international commercial terms, international commercial terms. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठले कुठले जनरल प्रिन्सिपल असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट रिलेटेड असतील. ओके. म्हणजे आपले टेंडर असेल, कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड असतील किंवा बाकीचे ऍक्शन रिव्हल नोटिसेस असतील, ते डॉक्युमेंटेशन असतील, ते आपण बघूया. ओके. हे फर्स्ट पार्ट झालं. फर्स्ट पार्ट मध्ये कुठलं कुठलं आहे? फर्स्ट कुठलं आहे? प्रोफेशनल प्रॅक्टिस रिस्पेक्ट टू रोल्स ऑफ व्हेरियस स्टेक होल्डर्स. सेकंड, professional ethics, and third, general principle of contracts management. Okay. Second, section 2, unit number 4, arbitration, conciliation and alternative dispute resolution system. Okay. 7 hour arbitration. Okay. Arbitration चे meaning काय आहे? Meaning, scope and type, distinction between laws of 1940 and 1996,
अनसिट्रल मॉडेल लॉ, आर्बिट्रेशन म्हणजे काय कोणाला माहितीये? काय ते इन्व्हेन असेल किंवा मॅनेजमेंट डिसाइड टू गो आर्बिट्रेशन. ओके, सांगेनच पुढं. अनक्रिटिकल मॉडेल लॉ मीन आर्बिट्रेशन अँड एक्सपर्ट डिटर्मिनेशन. एक्सटेंड ऑफ ज्युडिकल इंटरव्हिनेशन, म्हणजे ह्यामध्ये दोन पीपल म्हणजे आर्बिट्रेशन रिलेटेड सांगायचं म्हणजे एक्झाम्पल when two people who are differing cannot agree on terms and allow third party to come into the help them negotiation. Okay, means extent of judicial intervention means international commercial arbitration agreement असतील. Okay, arbitration agreement means essential and kinds validity reference. हा पूर्ण थेरीचा सब्जेक्ट आहे. आता हा सेमला ओनली थेरी सब्जेक्ट असल्यामुळे जास्तीत जास्त वाचन तुम्हाला पण पाहिजे. ओके, थेरी आता एसीटी आहे, एअर पोल्युशन आहे, माझा सब्जेक्ट असेल किंवा लिमकर सरांचा असेल रेल्वे एअरपोर्ट हार्बर इंजिनिअरिंगचा, आणि लास्ट इकॉनॉमिक्स, हे पूर्ण थेरीचा सब्जेक्ट आहे. इकॉनॉमिक पॉलिसी हा पूर्ण एमबीए रिलेटेड आहे, फायनान्स किंवा मार्केटिंग असेल त्यामध्ये. त्यामुळे जितका तुम्हाला मॅनेजमेंट रिलेटेड वाचता येईल नेटवर वगैरे, आता प्रोजेक्ट करत करत तर हे वाचू शकताय तुम्ही. ओके, तुम्ही प्लीज तुम्ही जसं शिकून झालं तर पण स्वतःचे पॉइंट काढून तुम्ही वाचू शकताय. नोट्स किंवा बुक्स घ्या लायब्ररी मधनं किंवा पीडीएफ डाउनलोड करा. and produce and court assistance, procedure and court assistance, comma, award including form and content, award including form and content, ground for setting aside an award, enforcement, appeal and revision means enforcement of foreign awards means New York and Geneva Convention award, enforcement of foreign awards means New York Geneva Convention awards, distinction between conciliation, negotiation, mediation and arbitration, confidentially resort to judicial proceeding cost, dispute resolution.
labor subcontract piece rate work, labor contract piece rate work, comma, Industrial Dispute Act 1947, Industrial Dispute Act 1947, collective bargaining Next, last chapter, unit number 6, law relating to intellectual property. लॉ रिलेटिंग टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, ह्याच बोलते मी पेटेंट. आणि आपण एक ह्यावर गेस्ट लेक्चर पण ठेवू शकतो, पेटेंट कसं करायचंय ज्यांना स्वतःचे विचार हे करून एक पेटेंट बनवायचे असेल. आता आपल्या इथे धरणे सर म्हणून होते आपल्या कॉलेजमध्ये, मागे सरांनी मॅडमचे मिस्टर, ते आता 52 पेटेंट केले, त्यामध्ये 3-4 त्यांना विकता यायला. एक पेटेंट 1-2 करोडला असतो. सगळ्यांना माहितीये पेटेंट काय असतं, त्याच्यावर आपण लेक्चर पण ठेवूया. जेव्हा तुम्ही एमटेक नंतर, माझं आता चालू माझ्या प्रोजेक्टवर करायचं, त्याला प्रोसिजर खूप आहे, 4-5 वर्ष लागतात, पण करायला काय चाललंय आपल्याला, ट्राय तर करायचं आपण पेटेंट काय असतंय. ओके, इंट्रोडक्शन, मिनिंग ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, ह्याच्यात ठेवूया कॉपीराइट, ट्रेडमार्क. Law relating to copyright in India, including historical evaluation of copyrights Act 1957, historical evaluation of copyrights Act 1957, and meaning of copyright means computer program, ownership of copyright, and assignment, criteria of infringement, privacy in internet. Okay, copyright assignment and criteria privacy in internet. Okay, readiness and procedures in India, law relating to patents under Patent Act 1970, sorry, patent under Act 1970, including concept and historic perspective of patent law in India. Patentable innovations with special reference to biotechnology products. ओके, आता एक माझा जो उदाहरण देईन, माझा जो एमटेकचा प्रोजेक्ट होता तो इव्हॅल्युएशन ऑफ लॅटरल स्टॅबिलिटी ऑफ कॅन्टिलिव्हर वॉल. तुम्ही गोल कॅन्टीनच्या बाहेर बघितला असेल, 1 मीटर, 1.5 मीटर आणि 2 मीटरचा एक वॉल आहे. ओके, त्यावर मी काय केलं की आधी 3 वॉल साईज नुसार बांधून घेतलं. त्यावर मी ANSYS हा एक सॉफ्टवेअर आहे, तुम्ही जेव्हा एमटेकला जाताल तुम्हाला कळेलच.
स्टॅड प्रो तर बऱ्यापैकी माहिती आहे. ANSYS वर काय तर ते डिझाईन किती त्याचं स्ट्रेंथ आलंय, क्रॅक किती गेलं त्यावर चेक करता येतो. तो जो मी ANSYS मॉडेलवर जो जसा आहे तसा मी मॉडेल तयार केलं वॉलचा, तिन्ही 1 मीटर, 1.5 आणि 2 मीटर. आणि तेवढा तो रिझल्ट जे आला वॉल मी किती फोर्स आता समजा 1 ह्याच्यानी 10 ह्याच्यानी लोड दिला त्याला, असं मी साईज नुसार फोर्स दिला आणि क्रॅक झाला. कुठं झाला की बॉटमला. आणि तिथं जो रिझल्ट येईल ANSYS वर तोच रिझल्ट मला ह्याला आलाय कशावर तर बाहेर जेव्हा मी साईट वर केलं त्यावर. तसा तुमचा जो आता फायनल इयरचा जोही प्रोजेक्ट असेल रिझल्ट दोन्ही सेम यायला पाहिजे. आता माझा रिझल्ट 2.58 चा आले क्रॅक, तोच रिझल्ट मला एक्सपेरिमेंटल आला. मी ऍक्च्युली ANSYS सॉफ्टवेअर ते रिझल्ट बनवला, त्याला एक 15 दिवसात मी रिझल्ट देऊन तो ठेवला. सेम प्रोसेस मी बाहेर ऍक्च्युअल ऑन साईट वर केलं, म्हणजे एक्सपेरिमेंटल केलं, तोच रिझल्ट आला. त्यामुळे माझा प्रोजेक्ट सक्सेस झाला. नंतर मी पुढचा तो जो आहे तो प्रोडक्ट बनवला. तुम्हाला प्रोडक्ट म्हणजे काय ते पण सांगेन. जो प्रोजेक्ट तुम्हाला विकायचा असेल किंवा बाहेर हे करायचं असेल तर ते प्रोडक्ट मध्ये केला. ते सँक्शन झालं की मग पेटेंट मध्ये तुम्ही काम करू शकता. पेटेंट पण कसं आहे ते ग्रुप वाईज करता येईल. म्हणजे आता माझा जो एक इंडिव्हिज्युअल माझा एमटेकचा होता, 2 इयर माझा कम्प्लीट झाला 2 इयर मध्ये. मग माझ्यासोबत कोणाला प्रोजेक्ट वगैरे करायचं असेल तर त्यांच्या पार्टनरशिपने वगैरे आपण पेटेंट वगैरे भरू शकता. आता दोघा तिघांनी मला तेच सांगतायत की तुमच्या प्रोजेक्ट करायचं, पण त्याला कसं कंटिन्यू बसावं लागतंय आणि ते 5-6 वर्षात संपवावं लागतंय. ते पण जिंकलं आणि एकदा विकलं की पेटेंट तर 2-2, 4-4, 10-10 करोड पर्यंत आपल्याला पैसा मिळतो प्रोजेक्ट. आता जो तुम्ही एमटेकचा सॉरी बीचा आता जे सध्या करताय ते प्रोजेक्ट ठीक आहे, पण आता त्याचा यूज पुढे एमटेक का होतो ते त्यानुसार तुम्ही प्रोजेक्ट बनवा. कुठलाही असो तुम्हाला तर जास्त सगळ्यांचं कॉन्क्रीट रिलेटेडच आहे. जो काही बनवता दोन्ही टेस्ट करायचं. जर स्टॅड प्रोवर करतात तोच रिझल्ट ANSYS ह्याच्यावर येईल. आता लोड फ्रेमिंग एमटेकचे करतायत. आताची जी एमटेक सेकंड इयर बॅच आहे त्यांचे काल स्लॅबचे झाले, कॉलमचे झाले, बीमचे झाले. मोठे लोड फ्रेमिंगचे आपले इन्स्ट्रुमेंट आले. तुम्ही आता लॉकडाऊन मध्ये आला नसेल कॉलेजवर, ज्यांनी आले असेल तर बघितलं असेल. त्यांचा पण रिझल्ट करेक्ट टू करेक्ट लागला. जे ANSYS वर 20 चा लोड होता तेवढाच लोड त्यांनी तिकडं त्यांचं पण क्रॅकच आहे सगळं. माझं पण प्रोजेक्ट क्रॅकच आहे. म्हणजे फोर्स आता एक फोर्स दिला किती रिझल्ट आला, सेकंड अशी ट्रायल 100 ट्रायल घेतलं मी. मग त्यामध्ये सक्सेस मिळाला. असं असतो म्हणजे एमटेक असू दे फायनल. आणि तर असे प्रोजेक्ट कोणी कॉपी पेस्ट करून कुठेही विकत आणतात. पण आपला मास्टर डिग्री किंवा तुमचा आता डिग्रीचा असतो बीईचा, तो आपलं विचारपूर्वक करावा लागतंय. म्हणजे हे विषय निघाला म्हणून मी सांगितलं तुम्हाला पेटेंटचा. ओके. कोणाला काय प्रोजेक्ट रिलेटेड असतील बाकीचे जनरल लायसन रिलेटेड असतील ते मला विचारू शकता बरं का. माझ्याकडे पण लायसन आहेत, रोडचे आहेत, सर्वेचे आहेत, आपल्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे आहेत. जेव्हा माझा पण डिप्लोमा इकडे सोलापूरला झालाय. त्यानंतर मी 1 इयर साईटवर खंडाळा, पुणे आणि वाई याच्यात 4 लेन साठी मी काम केलेलं आहे. त्यानंतर मी टीचिंग मध्ये लोड झाले. पण जेव्हा लायसन तुम्ही काढतात, ज्यांचा डिप्लोमा डीएस आहेत तुम्ही सगळे मला माहित आहेत, पण तुम्ही लायसन काढू शकता. लायसन तुम्हाला डिप्लोमा नंतर बीएमसी मध्ये जाऊन 2-3 हजार द्यायचं त्याचे रजिस्ट्रेशन आणि 1 वर्षात तुम्हाला लायसन. म्हणजे लायसन पण तुमचे पीडब्ल्यूडी चे ऍडव्हर्टाइज येतात पेपरमध्ये किंवा स्वतःच्या ओळखीने कॉन्ट्रॅक्ट किंवा बिल्डर्स वगैरे ओळखीचे काकाचे, मामाचे कोण रिलेटिव्ह मध्ये असतील तर लगेच घ्यायचं. म्हणजे आता तुम्हाला आता वेळ आहे. हा सेम पण तुमचा आय थिंक ऑनलाईन ऑफलाईन सांगता येत नाही. आय थिंक ऑनलाईनच असेल कारण जून पर्यंत हा असंच चालणार अर्धा 50% ऑनलाईन हे म्हणजे जाईल तुमचं. त्यामुळे तुम्हाला आहे वेळ तर करू शकताल तुम्ही. ज्यांना लायसन वगैरे काढायचं असतील डिप्लोमा नंतर तर मला विचारू शकता. त्याची प्रोसिजर पण मी सांगेन. कारण तुम्ही लगेच बी पास आउट झालं कोणी तुम्हाला जॉबला घेणार नाही. 6 मंथ तुम्हाला ट्रेनिंग असेल किंवा क्लासेस एमपीएससी यूपीएससी असतील. म्हणजे जॉब वगैरे जाण्यासाठी वगैरे किंवा स्वतःचे बिझनेस चालू करायचा असेल तर हे आपलं लायसन्स आहे डिप्लोमावरनं काढून घ्याल तुम्ही. ओके. लास्ट पॉइंट आपलं राहिलंय, आपला विषय वेगळीकडेच गेलाय सॉरी. पेटेंट प्रोटेक्शन फॉर कॉम्प्युटर प्रोग्राम मीन्स प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग पेटेंट मीन्स ऍप्लिकेशन एक्झामिनेशन opposition and sealing of patent means patent corporation trending and ground for opposition means right obligation of patent. Okay. Duration of patent means law policy consideration infringement and related remedies. Okay. हे मेन पेटेंटचे पार्ट आहेत. मी तुम्हाला नक्की नंतर हा डिटेल मध्ये सांगेन. आज फर्स्ट डे आणि मेन सिलेबस काय ते तुम्हाला माहित असल्याशिवाय पुढचं पार्ट शिकवता आपल्याला येत नाही. पण इंडिव्हिज्युअली उद्या असेल आपलं उद्या आहे. काय म्हणतात पॉइंट वाज आपण जाऊया ह्याच्या मिनिंग नंतर आपण
पूर्ण चॅप्टरचे पीपीटी घेऊयात. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज विचारा, कारण फर्स्ट डे सगळ्यांसाठी नवीन सब्जेक्ट आहे सगळ्यांनाच, म्हणजे आम्हाला पण तुम्हाला पण आणि जे बाकीचे आहेत, कारण पूर्ण सिलेबस हा सेमला चेंज झाला आहे आपल्या 2021-22, कारण सिलेबस सेटिंग हा मेन होता तो लास्टचे सगळे जे आतापर्यंत होते. आता ह्या सेमला तुम्हाला आरसीसी 2 होता, पण आता तुम्हाला कुठलेच आरसीसी नाही किंवा स्टील स्ट्रक्चर नाही किंवा कुठले प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट ह्या सेमला, ओनली इलेक्ट्रो अँड थिअरी सब्जेक्ट आहेत. ओके, सगळ्यांनी फोकस प्लीज, तुमच्या ग्रुप वाईज तुम्ही आज डिस्कस करा आणि पुढच्या आठवड्यापासून आपले प्रेझेंटेशन असतील, त्यावेळेस कोणी एक्सक्यूज नाही देणार, कारण गाईड ठरलेलं आहे. काही प्रॉब्लेम असेल आणि कंपल्सरी अजून एक सांगायचं आहे की तुम्हाला पेपर पब्लिश कंपल्सरी आहे बरं का. सगळ्यांनी पेपर पब्लिश एक तरी करायला पाहिजे, नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स किंवा साधं युजीसी जर्नल पेपरला. ओके, ते पण करून घ्या लवकरात लवकर. नंतर एक पेपर पब्लिश झाल्यानंतर तुमचं थिसिस सबमिट होणार आहे. ह्यावेळेस समजा ऑनलाईन झालं किंवा ऑफलाईन झालं काही असो, तर तुम्हाला एक तुमचं थिसिस तर असतोच, एक पेपर पब्लिश तरी ठेवावं लागतं तुम्हाला, आणि बाकीच्या गोष्टी प्रेझेंटेशन तर होत राहतात, आणि फायनल जे 200-300 हातातले मार्क आहेत ते तुमचेच आहेत. त्यामुळे व्यवस्थित करा आणि लवकरात लवकर सगळं कम्प्लीट करा. ही सेम पण तुमच्या आता परवा कसं तर 3 महिन्यात असंच हा पण सेम राहणार आहे. दिवस खूप कमी आहेत, कारण मार्च आता 2 मार्च आहे, एप्रिल मे एंडला तुमचं सगळं संपेल. सो त्या ह्याच्यानुसार प्रोजेक्ट कसं कम्प्लीट करता येईल तेवढं करा लवकर. ओके, मला कोण काय विचारलं? हा मॅडम, अजून किती दिवस ऑनलाईन लेक्चर होणार ते मी नाही सांगू शकत, कारण वरनं जे आलंय मी म्हणजे अजून तरी आम्हाला असं सांगितलं की कॉलेजमध्ये येऊन घ्यायचंय. ज्यांना यायचं येऊ शकता, जे घरी कारण हॉस्टेलला तुम्हाला अजून परमिशन नाही आय थिंक, असेल तर बेटर चांगलं येऊन इथे हे करा, तो प्रोजेक्ट पण होऊ शकते. कारण ऑनलाईनच लेक्चर राहतील, त्यामुळे तुम्ही कुठेही बसून, पण मेन फोकस प्रोजेक्ट आहे. घरी बसून होणार नाही. तुम्ही एकटे उस्मानाबाद, एकटे अक्कलकोट, एकटे सोलापूर, एकटे पंढरपूर, 4 जण एक ग्रुप, 4 जण वेगवेगळे, त्यामुळे एकत्र येऊन आपलं प्रोजेक्ट कम्प्लीट करा. आणि प्लीज अटेंडन्स ग्रुप चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट टॉपिक चालू करूया. सगळ्यांनी प्लीज अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये पाठवा. नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे ते अटेंड करा. 2 मिनिटांनी चालू होईल, 2 वाजून गेलेले. थँक्यू सो मच.